आज आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने गोपद्म कसे काढावे ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाल. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत 2 अशा अप्रतिम रांगोळ्या शेअर करणार आहे. तर या रांगोळ्या खूप जुन्या आहेत आणि पारंपरिकसुद्धा आहेत. तर या रांगोळ्या अधिक मासामध्ये काढले जातात. तुम्ही बघू शकता खूप सोपं आहे. गोपद्म काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे. तर आपल्याला इथे 33 गोपद्म काढायचे आहेत. तर सुरुवातीला मी 7 गोपद्म काढून घेतले. त्यानंतर 6, नंतर 5, नंतर 4, नंतर 3, नंतर 2, नंतर 1 अशा प्रकारे मी इथे 33 गोपद्म काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता खूप सोपी आहे. तुम्ही अधिक मासामध्ये ही रांगोळी नक्कीच काढून बघाल. खूप शुभ रांगोळी आहे ही आणि पारंपरिक रांगोळी आहे, जुनी रांगोळी आहे. आणि उरलेले 4 गोपद्म मी खालच्या बाजूला काढून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बोटाच्या मदतीने आपल्याला गोपद्म व्यवस्थित करायचं आहे, जेणेकरून गोपद्माचा आकार व्यवस्थित दिसेल. तर यामध्ये मी रंग भरण्यासाठी लाल कलर आणि पिवळ्या कलरचा वापर केलेला आहे. तर याऐवजी रंगाऐवजी तुम्ही इथे हळदी कुंकवाचा पण वापर करू शकता. तर ही रांगोळी अधिक मासामध्ये काढली जाते. खूप शुभ रांगोळी आहे. तर तुम्ही इथे हळदी कुंकवाचा पण वापर करू शकता. त्यांनी पण रांगोळी खूप छान उठून दिसेल. जुन्या काळाच्या जेव्हा स्त्रिया आहेत तर तेव्हा ते रांगोळीमध्ये हळदी कुंकवाचाच वापर करायच्या आणि रांगोळीची पूजा देखील करायच्या. सो तुम्ही बघू शकता खूप छान अशी रांगोळी तयार झालेली आहे गोपद्मची. तर इथे मला रांगोळीच्या खालच्या बाजूला गोपद्म लिहायचं होतं, पण जागा नसल्यामुळे मी ते लिहिले नाही. तुम्ही बघू शकता खूप छान अशी रांगोळी तयार झालेली आहे. आता आपण इथे बघणार आहोत जुनी खूप सुंदर अशी पारंपरिक रांगोळी. तर यासाठी मी इथे गोल काढण्यासाठी एक गोलाकार चकती घेतलेली आहे. तर तुम्ही इथे रिंग किंवा बांगडीचा पण वापर करू शकता. तुम्ही बघू शकता सर्वप्रथम आपल्याला इथे सरळ रेषा काढून घ्यायची आहेत. समान अंतरावर काढायच्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला योग्य माप घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला 8 रेषा फाडून घ्यायचे आहेत. ही रांगोळी रेषा आणि गोल काढूनच काढायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सरळ रेषा काढायच्या आहेत. तर इथे आपल्याला मोठ्या रेषाच्या मागे एक छोटी रेष आणि त्यापेक्षा छोटी अशा 3 रेषा काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे. तर ही रांगोळी जी आहे, ही रांगोळी सूर्याची आहे. तर ही रांगोळी पौष महिन्यात पौष रविवार म्हणून असतो, तर तेव्हा बऱ्याचशा गावामध्ये उपवास केला जातो. तर पूजाही केली जाते सूर्याची. तर तेव्हा ही रांगोळी काढली जाते. खास करून रविवारी ही रांगोळी काढून त्याची पूजा केली जाते. तर तुम्ही ही रांगोळी पौष महिन्यात रविवारी काढू शकता. ही रांगोळी खूप सुंदर आहे.
इथे मी रंग भरण्यासाठी लाल कलर आणि पिवळ्या कलरचा वापर केलेला आहे. मधोमध एक बांगडी ठेवून अशा प्रकारे आपल्याला रंग भरायचा आहे. जर तुम्हाला 2 रंग नसेल भरायचं किंवा एकच रंग भरायचा असेल तर तुम्ही तेही करू शकता. तुम्ही बघू शकता खूप छान अशी रांगोळी बनून तयार आहे, अशी सूर्याची रांगोळी. तर ही रांगोळी तुम्ही रविवारी किंवा मग पौष रविवार असतो तेव्हा पण काढू शकता आणि केव्हाही कोणत्याही सणाला काढू शकता. खूप सुंदर अशी जुनी रांगोळी आहे. नक्कीच काढून बघाल. तर आजच्या माझ्या या दोन्ही रांगोळ्या कशा वाटल्या ते कमेंट करून नक्कीच सांगाल आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.